In furtherance of my earlier video, which is related with essentials of valid contract, let us see in detail one of the essential of valid contract, that is capacity of contract, or we can say competency of parties. Okay, so in this particular topic we have to discuss the provisions relating to competency of parties to contract, or parties to the contract should have legal capacity to enter into contract. So in this particular concept we have to focus on three basic points, that is, first is person of majority age and minors agreement, second is person of sound mind, and third is person not disqualified by law from contracting. ओके, सो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की करार करण्यासाठी कुठल्या आवश्यक बाबी आहेत. तर त्याच्याच पुढे त्याच्यामधलं जे एक इसेन्शियल आहे, त्याच्यामधली एक महत्वाची बाब आहे की कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज, म्हणजे ज्या व्यक्ती करारामध्ये सहभागी होणार आहेत त्या 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 करारासाठी पात्र आहेत का, त्याबद्दलच थोडंसं शेअरिंग मी करणार आहे. तर त्याच्यामध्ये तीन महत्वाचे पॉइंट्स आहेत. ॲज आय टोल्ड की ती व्यक्ती 18 वर्षाच्या वरची पाहिजे, आणि जर ती व्यक्ती मायनर असेल तर व्हॉट आर दी कॉन्सिक्वेन्सेस और व्हॉट इज दी प्रोसिजर. सेकंड इज ती व्यक्ती साऊंड माइंड पाहिजे, म्हणजे तिची मानसिक स्थिती चांगली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, पर्सन नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ, म्हणजे कुठल्याही कायद्याने त्या व्यक्तीला करारामध्ये सहभागी होण्यापासून नकारलेलं नसावं. ओके, सो दीज आर थ्री मेजर पॉइंट्स वी हॅव टू डिस्कस. सो लेट अस सी points one by one. First is to introduce this particular concept. As per section 10 of Indian Contract Act, parties to contract should have legal capacity or competency, or they must be legally qualified to enter into contract. So section 11 states that following persons are legally competent. First, person of majority, that is, second, person of sound mind, and third is person not disqualified by any law to enter into contract. So what is mean by person of majority? Person of majority is a name itself suggests की जी व्यक्ती 18 वर्षाच्या वरती तिचं वय आहे ती व्यक्ती करारामध्ये पात्र होण्यासाठी, करारामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र आहे. मग जी व्यक्ती 18 वर्षाच्या खाली आहे तिला आपण मायनर म्हणतो, म्हणजेच ती व्यक्ती अपात्र ठरते. ओके, सो मायनर इज नॉट एबल टू मेक रॅशनल डिसिजन, सो ही इज नॉट एलिजिबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. सो लेट अस सी व्हॉट इज मीन बाय मायनर्स अग्रीमेंट. आता मायनर्स अग्रीमेंट म्हणजे एखादी व्यक्ती की जी 18 वर्षाच्या खाली आहे ती जर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झाली, किंवा व्हॉट इज द पोझिशन ऑफ मायनर पर्सन. ओके, सो if the agreement is made with a minor person, what will be the effects of that particular agreement? तर फॉलोइंग आर दी इफेक्ट्स. पहिले आपण बघूया मायनर अग्रीमेंट म्हणजे काय. मायनर अग्रीमेंट म्हणजे काय की जी व्यक्ती 18 वर्षाच्या खाली आहे ती त्या व्यक्तीसोबत जर कॉन्ट्रॅक्ट केलं, त्या व्यक्तीसोबत जर अग्रीमेंट केलं, करार केला, तर काय होऊ शकतं. तर डेफिनेटली मायनर इज नॉट कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. सो the question arises in case of an agreement by a minor, whether that agreement is void or voidable. ओके, तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि एक इम्पॉर्टंट केस आहे विच इज ऑफकोर्स एव्हरीवन नोज, मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष. सो या केसमध्ये काय झालं होतं, द प्लेंटिफ, दॅट इज धर्मदास घोष, हु इज मायनर, has mortgaged his property in favor of the defendant, that is Brahmo Dutt, okay, who was the money lender to secure a loan. And at the time of the transaction, the attorney who acted on behalf of money lender, त्याला काय समजलं की plaintiff was a minor. So the minor brought an action against the money lender and stated that he was a minor when he mortgaged the property and when that mortgage was executed by him, and therefore mortgage was void and inoperative
अँड द सेम शुड बी कॅन्सल. तर त्यांनी काय सांगितलं की ॲग्रीमेंट करताना मी मायनर होतो, मी त्या करार करण्यासाठी मी पात्र नसल्यामुळे ते ॲग्रीमेंट, ते मॉर्टगेज डीड कॅन्सल व्हावं आणि ते जे आहे ते इनऑपरेटिव्ह म्हणजे ते चालूच शकणार नाही, कारण ते काय झालं, व्हॉइड झालं म्हणजे बेकायदेशीर झालं. सो त्याच्यामध्ये काय झालं की अल्टिमेटली व्हॉट इज द डिसिजन ऑफ द प्रिव्ही काउन्सिल की त्याच्यामध्ये डिफेंडंट जो होता त्यांनी काय प्लीड केलं की हु इज द मनी लेंडर, ही कंटेंडेड दॅट द मायनर हॅज फ्रॉड्युलंटली मिसरिप्रेझेंटेड इट्स एज. म्हणजे त्यांनी मुद्दामून काय केलं आहे, स्वतःचं वय लपवलं आहे आणि त्यांनी मॉर्टगेज डीड केलं आणि त्यांनी काय केलं, पैसे उधार ठेवले. देअरफॉर ही हॅज टू रिफंड द लोन अमाऊंट विच इज 10,500. ओके, सो विच वॉज टेकन बाय हिम. तर हे कोणाचं कंटेन्शन होतं, तर डिफेंडंटचं. डिफेंडंट कोण आहे ह्याच्यामध्ये, ब्राह्मोदत्त वॉज द डिफेंडंट हु वॉज द मनी लेंडर. सो देअरफॉर डिफेंडंट, but what is the result or what is the decision given by court, that defendant's contentions were rejected and minor's agreement was held void, and it was held that the minor could not be asked to repay the loan taken by him. Okay, so this is the important case law under this particular topic. So let us continue with what we are seeing, that effects of minor agreement. So first effect is itself, just I have told you ki void, that particular agreement with the minor becomes automatically void as he is not capable to enter into contract. This is the first effect. Second effect is no estoppel. What is mean by estoppel? To stop from doing something. So if the minor falsely shows as he is the age of majority and he induces a person to make the contract, then minor is not estoppel from establishing minor age. So this is the second effect. Third effect of minor agreement is no liability. As I said that minor is not capable to give consent, so he is not having liability in contract. त्याच्यावर तुम्ही जबाबदारी टाकू शकत नाही, कारण मायनर रॅशनल डिसिजन्स घेऊ शकत नाही, कारण ही इज नॉट कॅपेबल बिकॉज ही इज अंडर एज ऑफ 18 years. सो मायनर कॅन नॉट बी हेल्ड लायबल फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कराराचा भंग झाला तर तुम्ही मायनर व्यक्तीला जबाबदार धरू शकत नाही, अँड देअरफॉर अन अग्रीमेंट विथ द मायनर कॅन नॉट बी एन्फोर्स. सो दिस इज द थर्ड इफेक्ट ऑफ मायनर्स अग्रीमेंट. फोर्थ इफेक्ट इज tort liability. So whether minor can be considered liable under law of torts? Obviously, when tort is directly connected with the contract, okay, so therefore minor is not liable for contract. Basically tort म्हणजे काय, civil wrong. So therefore जर tort connected नसेल, if the tort is not connected to the contract, then definitely minor is liable. पण if it is connected with the contract, then definitely minor is not liable for tort. This is the fourth effect of minor's agreement. Fifth effect is restitution. रेस्टिट्यूशन डॉक्ट्रीन आपण त्याला म्हणू शकतो. त्याचा अर्थ काय होतो की वेन मायनर बाय रिप्रेझेंटिंग फॉल्सली ॲज अ मेजर, ओके, मेक्स कॉन्ट्रॅक्ट टू ऑब्टेन प्रॉपर्टी, then he has to restitute. What is mean by restitution? He has to restore or he has to compensate. ओके, म्हणजे जर फॉल्सली तो रिप्रेझेंट करत असेल की मी मेजर आहे आणि तरी जर त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं कशासाठी, प्रॉपर्टी घेण्यासाठी, चुकीच्या पद्धतीने त्यांनी जर कॉन्ट्रॅक्ट केलं तर डेफिनेटली ही हॅज टू रिस्टोअर दी और कॉम्पेन्सेट फॉर द सेम. पण त्याला कंडिशन काय आहे, प्रॉपर्टी शुड बी इन हिज पझेशन. त्याच्या पझेशन मध्ये ती प्रॉपर्टी पाहिजे. म्हणजे त्याला धरून जर दुसऱ्या व्यक्तीने जर अशी गोष्ट केली असेल, फ्रॉड्युलंट बिहेवियर केलं असेल किंवा फॉल्सली रिप्रेझेंट केलं असेल आणि जर प्रॉपर्टी ही मायनरच्या ताब्यात नसेल तर हे रेस्टिट्यूशन डॉक्ट्रीन आपण इथे अप्लाय करू शकत नाही. सो इफ मायनर ऑब्टेन्स गुड्स अँड इफ ही सोल्ड्स और कन्वर्टेड गुड्स, देन ही इज नॉट लायबल to repay the value of the goods. And similarly we can say that when minor gets the relief of court to cancel the void or voidable contract,
he has to restitute the benefits got under the contract. म्हणजे जर कोर्टाकडनं तो रिलीफ मागत असेल टू कॅन्सल दी void or voidable contract, तर डेफिनेटली ही हॅज टू restitute it, or he has to restore it, or he has to compensate it. So this is the fifth effect of minors agreement. Sixth effect is benefit contract. Now what is mean by benefit? Then if definitely minor has a right to enforce contract if it is for the benefit of him. Okay, so when minor has given consideration but consideration in return has failed, then he should be restored. म्हणजे थोडक्यात त्याच्या बेनिफिट साठी केलेलं असेल. मायनर कॅन मेक अग्रीमेंट फॉर बेनिफिट, डेफिनेटली मायनर कॅन बी मेड पेई और एंडोर्स फॉर निगोशिएबल इंस्ट्रूमेंट, but if the minor receives any benefit under void contract, such benefit cannot be recovered from him. Okay, next effect is नो इन्सॉल्व्हन्सी. आता इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय की जेव्हा आपण कर्जबाजारी होतो. सो अ मायनर कॅन नॉट बी डिक्लेअर्ड ॲज अन इन्सॉल्व्हंट. का बरं? बिकॉज ही इज नॉट कॅपेबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. अँड नेक्स्ट इफेक्ट इज स्पेसिफिक परफॉर्मन्स. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक परफॉर्मन्स? की एखादी गोष्ट स्पेसिफिकली आपण कोर्टाकडनं मागत असू, स्पेसिफिक परफॉर्मन्स करावा त्या व्यक्तीने अशी जर आपली अपेक्षा असेल, तर इन दिस पर्टिक्युलर केस, दॅट इज इन केस ऑफ मायनर्स अग्रीमेंट, कोर्ट कॅन नॉट इश्यू अन ऑर्डर टू मायनर टू परफॉर्म कॉन्ट्रॅक्ट इन स्पेसिफिक मॅनर. सो अगेन स्पेसिफिक परफॉर्मन्स कॅन नॉट बी क्लेम्ड अगेन्स्ट मायनर. नेक्स्ट इफेक्ट इज नो रॅटिफिकेशन. रॅटिफिकेशन म्हणजे काय? तर मायनर्स कॉन्ट्रॅक्ट if made during the majority cannot be ratified. Ratified means काय? ते कंटिन्यू होणार नाही किंवा ते कन्फर्म होणार नाही. ओके, सो मायनर्स कॉन्ट्रॅक्ट मेड ड्युरिंग मायनॉरिटी कॅन नॉट बी रॅटिफाईड आफ्टर अटेनिंग एज ऑफ मेजॉरिटी. म्हणजे मायनर असताना त्यांनी एखादं कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट समजा त्यांनी मेजॉरिटी अटेन केली, म्हणजे तो 18 वर्षाच्या वर झाला, तर सेम कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कन्फर्म किंवा कंटिन्यू करू शकत नाही. ओके, सो इफ ड्युरिंग मायनॉरिटी कॉन्ट्रॅक्ट वॉज वॉइड, डेफिनेटली कॅन नॉट बी मेड लीगल आफ्टर बिकमिंग मेजर. ओके, म्हणजे मायनर व्यक्ती जर नंतर मेजर झाली तर त्यांनी मायनॉरिटीमध्ये असताना जर कॉन्ट्रॅक्ट केलं असेल आणि ते डेफिनेटली वॉइड डिक्लेअर झालं असेल तर ते नंतर लीगल होणार नाही. ओके, अँड लास्ट इज नेसेसिटीज कॉन्ट्रॅक्ट. आता व्हॉट इज मीन बाय दॅट? वेन अ पर्सन लीगली बाउंड टू सपोर्ट मायनर हॅज supplied life necessities. What is mean by life necessities here? That is food, clothing and medicines. Okay, so if a person legally bound to support a minor has supplied these necessities to minor, then minor or guardian is not personally liable to pay. कारण का बरं? की त्याच्या गरजेसाठी, त्याच्या नेसेसिटीसाठी त्याला आपण ती गोष्ट त्यावेळेला दिलेली आहे, कारण दॅट पर्टिक्युलर मायनर इज इन नीड. सो देअरफोर द मायनर और हिज गार्डियन इज नॉट पर्सनली लायबल टू पे अँड इट कॅन बी रिकवर्ड फ्रॉम मायनर्स प्रॉपर्टी. म्हणजे ते त्याच्या प्रॉपर्टीमधनं डेफिनेटली रिकवर करू शकतो, पण पर्सनली ही इज नॉट लायबल टू पे. So these are the effects of minors agreement. Okay, first essential आपण बघितलं, that is person of majority. So who is capable to enter into contract? The person who is above the age of 18 years. Okay, and in this particular point we have seen minors agreement. So next point is person of sound mind. साऊंड माइंड म्हणजे काय अर्थ झाला की ती व्यक्ती, अगदी सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर ती व्यक्ती मेंटली स्टेबल पाहिजे, म्हणजेच ती व्यक्ती वेडी नसावी. ओके, सो ऍट द टाइम ऑफ मेकिंग कॉन्ट्रॅक्ट पर्सन शुड बी कॅपेबल टू मेक रॅशनल डिसिजन्स. सो अ lunatic, in other words, the person who is partially mad or insane means the person who is totally mad, and a drunken can make contract only when they are
in normal state of mind. Okay, so definitely the person who is lunatic or insane or drunken are not the competent persons to enter into contract. So but there is one proviso, that is persons of unsound mind can make contract for getting लाईफ नेसेसिटीज. जसं मायनरचं आपण बघितलं होतं की मायनरला समजा लाईफ नेसेसिटीज प्रोव्हाइड केल्या असतील तर डेफिनेटली ते पर्सनली लायबल नाही आहेत पे करण्यासाठी, पण त्यांच्या प्रॉपर्टीमधनं ती अमाऊंट आपण रिकव्हर करू शकतो. तसंच याच्यामध्ये डेफिनेटली ल्युनॅटिक, इन्सेन और ड्रंकन पर्सन आर नॉट कॅपेबल टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, पण डेफिनेटली the person of unsound mind can make contract for getting life necessities. It is very much crystal clear. And last point in this particular competency of contract, that is person not disqualified by law. आता what is mean by disqualified? तर जी व्यक्ती कायद्याने ज्या व्यक्तीला त्या पर्टिक्युलर करारामध्ये सहभागी होण्यासाठी अपात्र ठरवलेले आहे अशी व्यक्ती त्या करारामध्ये सहभागी होऊ शकत नाही. म्हणजेच पर्सन शुड नॉट हॅव बीन डिक्लेअर्ड ॲज डिस्क्वालिफाईड बाय एनी लॉ टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. तर एक्झाम्पल द्यायचं झालं तर अन इन्सॉल्वंट पर्सन इज डेफिनेटली नॉट कॉम्पिटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. ऑर सिमिलरली अ पर्सन हु इज पनिश्ड अंडर इंडियन पिनल कोड इज डेफिनेटली ineligible to enter into contract. Okay, so to conclude this particular point, the person who is the age of majority, who is of sound mind and who is not disqualified by law from contracting are only competent person to enter into contract. So these are the criteria for capacity to contract. Okay.